तर आता मला मस्तपैकी भजी खाऊ वाटायला लागली. कशामुळे गाईज मला चॉकलेट खूप आवडतात. तर गाईज भजी भजी तर होत राहतील. आता आपण बनवणार आहे भाकरी. हे गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मित्रांनो, आज कॉलेजला सुट्टी आहे आणि आमचे प्रॅक्टिकल एक्झाम झालेत. तसे 2 राहिलेत आमचे प्रॅक्टिकल एक्झाम, तर बाकीचे सगळे झालेत. आणि आज कॉलेजला सुट्टी, त्याच्यामुळे मी घरीच आहे. तर बघू आता मी दिवसभर काय करते, तुम्हाला पण दाखवते सुट्टीच्या दिवशी मी काय करते. आणि चला आता आवरूया. थोडंसं घरातलं आवरायचं आहे, तुम्हाला दाखवते मी. तर मित्रांनो, हे बघा मी पसारा काढलाय सगळं आवरायला. म्हणलं आज घरीच आहे, थोडं साफसफाई पण करावी, त्यामुळं काढले पसारा. एवढं आवरते मी. तर गाईज आपल्या इथलं आवरून झालेलं आहे, हे बघा. तर गाईज आता आपले आवरून झाले. आता आपण लावूयात मशीन. तर चला जाऊया मशीनला. गाईज तर आपली मशीन लावून झाली आहे. तर आपण मशीन वगैरे लावली आहे आणि बाहेर वातावरण बघा तुम्ही. हे बघा वातावरण कसं झालंय, काय सांगता येत नाही, पाऊस पण पडू शकतो. गाईस तर आता आपण काहीतरी खायला मागवणार आहे. तसं जेवायला आहे, पण थोडंसं बाहेरचं पण जरा ऑर्डर करते काहीतरी, म्हणजे नॉर्मल आपलं चिप्स वगैरे, कॅडबरी वगैरे असं ऑर्डर करते. तर गाईज आपली ऑर्डर आलेली आहे, हे बघा. एवढं ऑर्डर केलं तर मी ब्लिंकिटवरून, एवढं आलेलं आहे. आता मस्त ब्लॉग बघत बघत आपण खाऊया. तर गाईज आता पडायला लागलाय पाऊस, हे बघा. रिमझिम रिमझिम पाऊस येतोय गाईस. तर आता बाहेर पाऊस पडतोय, हे बघा. मस्त वातावरण झालंय, खूप असं रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. जास्त नाहीये, म्हणजे थोडा थोडा पडतोय बघा. तर आता मला मस्तपैकी भजी खाऊ वाटायला लागली. कशामुळे काय माहिती, मस्त थंड हवा सुटलीये, मस्त पाऊस पडतोय. तर म्हणलं चला भजी बनवूया. आणि आता वाजलेत 5:30 वाजलेत. तर चला आता आपण भजी बनवूया. मी खूप दिवसानंतर भजी बनवणार आहे. मस्त भजी, चहा, मस्त गॅलरीमध्ये येऊन खात बसू आपण. हे बघा, व्हिडिओ मध्ये पाऊस दिसत नाहीये. हे गाईज, वेलकम टू माय किचन. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर मी असं भजी वगैरे बनवणार आहे. तर खूप दिवस झाले मी अशी भजी वगैरे बनवलेली आणि मस्त पाऊस पडतोय, तर म्हणलं चला भजी वगैरे बनवू आपण. तर चला आपण सगळ्यात पहिल्यांदा कांदा कापून घेऊ. माझ्या पुरतीच बनवणार आहे मी, जास्त नाही बनवणार भजी, कारण की खायला कोण नाहीये सध्या, त्यामुळं माझ्या पुरतेच भजी बनवणार आहे. आपण घेऊ कांदा. आता कांदा कट करूया. तर गाईज कांदा आपण थोडा मोठा मोठाच कापणार आहे. थोडं मीठ टाकणार आहे चवीनुसार. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, कारण की पहिल्यांदा मीठ टाकायचं, कारण ते कांदा जे आहे ना ते मीठ ओढून घेईल आणि चव चांगली लागेल. ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मिरची पावडर. जास्त तिखट पण नको, मीडियम ह्याच्यामध्ये आपण बनवणार आहे. आणि आता ह्याच्यामध्ये जाणार आहे बेसन पीठ. आपल्याला पीठ जास्त पातळ पण नाही करायचंय, थोडंसं आपण घट्टच ठेवणार आहे. कढई ठेवूया गरम होण्यासाठी. गाईस कढई गरम झाली मस्तपैकी. तर आता आपण ह्याच्यात तेल टाकूया. तर गाईज मस्तपैकी भजी फ्राय होतात ते. गाईज मी नवीन टेक्नॉलॉजी केली बघा. ह्याच्यामध्ये भजी काढणार आहे, म्हणजे त्यातलं तेल सगळं नितळून ह्याच्यामध्ये जाईल. ह्याच्यामध्ये आपण भजी काढू. तर
तर गाईज मस्त गरमागरम भजी रेडी आहेत. आपण ह्या प्लेट मध्ये काढून घेऊया. एक नंबर. तर गाईज मस्त पैकी भजी रेडी आहेत. हे बघा आणि क्रिस्पी पण खूप झालेत, खूपच. हे बघा गरम आहे. तर चला गाईज आपण मस्त पैकी भजी खाऊयात. ये आता वाजलेत 6 वाजलेत गाईज. गाईस तर मस्त पैकी गरमागरम भजी तयार आहेत. मी अर्ध्या तासामध्ये बनवले आणि ब्लॉग पण शूट करायचा होता, कॅमेरा पण सेट करायचा होता, त्यामुळे जास्त टाइम लागला मला. तर आता आपण खाऊन बघू, टेस्ट करून बघू कसे झालेत. 1 दिवसानंतर बनवलेत माझ्या हातचे. तर चला आपण खाऊया. क्रिस्पी तर खूप झालेत, खूप. काय भारी वाटते माहिती का? ते भारी वाटते. अजून सुद्धा पाऊस पडतोय आणि मस्त गरमागरम भजी, ते पण क्रिस्पी, ते भारी. A few moments later. तर गाईज आता दिवस मावळत आलाय, म्हणजे तसा अंधार झालाय. तर आता चला आपण देवाला दिवा वगैरे लावूया. चला, सकाळी तशी पूजा केली, आता दिवा लावूया. सर्वात पहिल्यांदा दार उघडं ठेवूयात. आता जाऊ दिवा लावायला. गाईज मी तुम्हाला दाखवते. माझ्याकडं काय काय बघा, जास्त नाही काय. गिम्बल आहे, सेल्फी स्टिक आहे आणि हे जे माझ्या हातात आहे ते एक आहे. आणि अजून एक आहे ते लाईट आहे, म्हणजे रिंग लाईट असते ना तशी आहे. आणि अजून मी ऑर्डर करणार आहे म्हणजे माईक. मी 2 माईक ऑर्डर करणार आहे. तर बघते मी कोणत्या चांगल्या कंपनीचा माईक भेटतोय का मला. तर आपण माईक पण ऑर्डर करणार आहे. आणि अजून नंतर बघू. आता सध्या तर एवढंच. माईक पण ऑर्डर करणार आहे, कारण की जेव्हा आपण कुठं गर्दीमध्ये वगैरे जातो तर क्लिअर आवाज येत नाही, त्याच्यामुळं माईक पण मी घेणार आहे. बघू, दोन तरी माईक घ्यावे लागतील. बघू आता मी सर्च करणार आहे कोणत्या कंपनीचा चांगला आहे वगैरे, तर ऑर्डर करणार आहे. हे बघा गाईज माझ्याकडं काय आहे. हे बघा गाईज, मला हे चॉकलेट्स खूप आवडतात. हे बघा, हे मगाशी ऑनलाईन केलेलं दुपार तुम्हाला दाखवलं असतं. ह्याच्यामध्ये या पॅकेटमध्ये 4 असतात. मी 2 सकाळी खाल्ले, आता 2 खाते. तर गाईज भजी बिजी तर होत राहतील. आता आपण बनवणार आहे भाकरी. तर चला. गाईज तर आपण करणार आहे, थोडे भजी खाल्ले मी आणि थोडे शिल्लक आहेत. तर आता कुकर लावलाय, भाकरी झाली. आता भज्याची आमटी करणार आहे आपण. तर त्यासाठी कांदा आणि लसूण घेतला इथं बघा. आता करूया मस्त पैकी आमटी. आता आपण कांदा पण टाकलाय. आता चला मस्त ह्याला परतूया. गाईस, तांब्याच्या घागरीतलं पाणी पिल्याला चांगलं असतं, त्यामुळे ह्याच्यातलं पाणी पित जा तुम्ही पण, चांगलं असतं पिल्याला. आणि उन्हाळ्यात लय भारी असतं, ते थंड होतं एकदम पाणी. त्या साईडने कापड लावायचं. आता आपण ह्याच्यामध्ये शेंगण्याचं कूट टाकणार आहे. भाजी, भाकरी, तिकडे भात ठेवलाय. गाईस बघा, कुकर पण लावलाय आणि भाजी पण बनली आहे, भाकरी पण बनली आहे. तर गाईज आजसाठी एवढंच. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.